तर धनंजय मुंडेंनी कोर्टात जावं, मी स्वतः युक्तिवाद करेन असं दमानिया यांनी म्हटलेलं आहे। धनंजय मुंडेंवर कोर्टच ताशेरे ओढेल असं देखील अंजली दमानिया यांनी म्हटलंय। धनंजय मुंडेंवरती टीका जी आहे ती अंजली दमानिया यांनी केली। धनंजय मुंडे म्हणतायत की तुमच्यावरती मानहानीचा दावा दाखल करणार आणि त्यासोबतच तुमचा ज्या पद्धतीनं त्यांनी उल्लेख केलाय, काय म्हणाल? नाही, कसं आहे, त्यांनी काल अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार म्हणून सांगितलंय। मी तर त्याचं काल अगदी लगेचच स्वागत केलं की त्यांनी खरंच जावं कोर्टात, आणि मी तर तिथे कुठलाही ॲडव्होकेट पण लावणार नाही। मी स्वतः माझी केस इन पर्सन फाईट करेन आणि कोर्टालाच दाखवून देईल, आणि कोर्ट त्यांच्यावर मग ताशेरे झाडेल तर त्यांनी जे त्यांना योग्य वाटेल ते नक्कीच करावं। मी कशालाच घाबरत नाही। तुम्ही ज्या पद्धतीनं पुरावे सादर केले कुठेतरी अस्वस्थ आहे असं म्हणावं? प्रचंड प्रमाणात अस्वस्थ आहे, पण मला आता असं वाटतंय की आता हे पुरावे मी थोड्या वेळात आता ट्विट करणार आहे, आणि सगळे जेवढे 48 MPs आहेत, खासदार आहेत, त्यांना मला ते पाठवायचे आहेत पुरावे की त्यांनी आता ते केंद्रात लावून धरावे। सरकारमध्ये काही मंत्री असे पण आहेत ज्यांनी नैतिकतेचं उदाहरण दिलंय, जसं की परिवहन मंत्री आहेत, त्यांनी म्हटलेलं आहे प्रताप सरनाईकांनी की जर त्यांच्यावर कुठले आरोप लागले असते तर त्यांनी एका दिवसात राजीनामा दिला। मी ऐकलं ते काल एका चॅनलशी बोलताना ते असं म्हणाले की माझ्यावर आरोप लागले असते तर मी एका दिवसात राजीनामा दिला असता, आणि खरंच आहे तसं। नैतिकता ज्या माणसाला आहे, ते अगदी म्हणतात की 58 दिवस 59 दिवस आहेत, पण तरी तुम्हाला लाज नाही वाटत या सगळ्या गोष्टीचा, म्हणजे त्यांच्यावर नैतिकता नाहीच हे त्यातनं स्पष्ट होते। आणि हा जर मोठा भ्रष्टाचार झाला असेल आणि धनंजय मुंडे यांनी केला असेल तर त्याच्यावर चौकशी लावून सिद्ध झाल्यावर हे पैसे त्यांच्याकडनं वसूल करण्यात यावे आणि ते शेतकऱ्यांना देण्यात यावे अशी विनंती आहे माझी। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।